नमस्कार, मी प्रीतीनी. तुम्हा सर्वांचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. चला तर आपण कथा सुरू करूयात. फ्रेंड्स, सासूचे टोमणे, नवऱ्याची शांतता, 6 महिने गप्प राहिलेली स्वरा अचानक भडकते. घर सोडण्याच्या एका पावलावर असतानाच घडतो भयानक अपघात. आणि ज्या घराला ती सोडून जाणार होती त्याच घरासाठी ती करते असं काही की एका क्षणात सगळ्यांची नजरच बदलते. स्वराचं लग्न झालं आणि लग्नानंतर पहिल्यांदा ती आपल्या सासरी आली. घराच्या उंबरट्यावर उभी असताना माप ओलांडताना स्वराच्या पायांना जणू वजन आलं होतं. साडीचा पदर हलकेच वाऱ्यात हलत होता. हात थोडे थरथरत होते, पण चेहऱ्यावर मात्र हलकसं लाजरं हसू होतं. समोर उभं असलेलं ते घर मोठं, जुन्या पद्धतीचं पण भरदस्त. अंगणात मधोमध तुळशीचं वृंदावन, बाजूला ठेवलेले पितळी दिवे, भिंतीवर जुने काळे पांढरे फोटो. त्या सगळ्यात एक वेगळी शिस्त आणि कडकपणा जाणवत होता. या सुनबाई, उजवा पाय टाका, सासूबाईंचा आवाज आला. स्वराने एक खोल श्वास घेतला आणि हळूच उजव्या पायाने माप ओलांडलं आणि पाय उंबरट्यावरून आत ठेवला. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार चमकून गेला, हेच आता माझं घर, इथूनच सगळं सुरू होणार आहे. ती आत आली आणि नकळत तिची नजर सगळीकडे फिरू लागली. प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी नियम, काहीतरी बंधनं जाणवत होती. जणू या घरात सगळं आधीच ठरलेलं होतं, फक्त तिलाच त्यात बसायचं आहे. थोड्याच वेळात सासूबाई म्हणजे शांताबाई तिच्या समोर आल्या. त्यांनी तिच्याकडे अगदी बारकाईने पाहिलं, डोक्यापासून पायापर्यंत. ती नजर साधी नव्हती, ती जणू मोजमाप करणारी होती. नाव काय म्हणाली तुझं? स्वरा नाही का? मी तर विसरलेच होते. स्वराने हात जोडून हळू आवाजात उत्तर दिलं, हो, स्वराच. त्या थोड्या ओठ वाकवत म्हणाल्या, सुनबाई, आमच्या घरात सगळं वेळेवर आणि शिस्तीत होतं. इथे जास्त साधं बोळं वागून चालत नाही, समजूतदारपणे वागायला लागतं. त्या वाक्यात काहीतरी असं होतं जे शब्दांपेक्षा जास्त जाणवत होतं. स्वरा हलकसं हसली. हो आई, मी शिकेन. तिच्या आवाजात नम्रता होती आणि मनात एक साधा विश्वास की सगळं ठीक होईल. संध्याकाळ होताच घरात गजबज वाढली. नातेवाईक, ओळखीचे लोक, हसणं, खिदळणं, वातावरण अगदी उत्साही होतं. पाहुणे तिचं कौतुक करत होते. खूप शांत आहे मुलगी, चेहरा किती निरागस आहे ना. स्वरा फक्त हसत होती, पण तिच्या मनात एक हलकीशी भीतीही होती की मी खरंच सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का. तेवढ्यात नणंद कीर्ती तिच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि हसत म्हणाली, काय वहिनी, खूप शांत दिसताय तुम्ही. स्वरा थोडी लाजली, म्हणाली, हो, अजून सवय होत आहे. कीर्ती थोडं जवळ येत हलक्या आवाजात म्हणाली, सवय होईल, पण एक सांगू, आमच्या आईसमोर जरा जपून, ती पटकन रागवते. स्वरा क्षणभर शांत झाली. तिने फक्त मान हलवली. हो. रात्री सगळं शांत झाल्यावर स्वरा आणि रोहन खोलीत एकटे बसले होते. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याने पडदा हलके हलके हलत होता. रोहनने तिच्याकडे पाहत विचारलं, कसं वाटतंय? स्वराने काही क्षण विचार केला आणि मग हलकसं हसत म्हणाली, नवं आहे सगळं, पण छान आहे. रोहन म्हणाला, आई थोडी स्ट्रिक्ट आहे, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. स्वरा लगेच म्हणाली, नाही, मी ऍडजस्ट करेल. हे बोलताना तिच्या मनात एक वेगळीच तयारी होती, स्वतःला बदलण्याची. पुढचे काही दिवस अगदी स्वप्नासारखे गेले. सकाळी सगळे एकत्र बसून चहा घ्यायचे, घरात गप्पा रंगायच्या, नातेवाईक येत जात होते. स्वराला सगळे आवडू लागले होते. ती सगळ्यांसाठी मनापासून काम करत होती. कधी कधी चहा, कधी नाश्ता, कधी गोड पदार्थ. एके दिवशी एक मावशी म्हणाली, शांता, खूप छान सून मिळाली हा तुला, घर उजळून टाकेल ही. ते ऐकून स्वरा हसली, पण तिच्या नकळत सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना उमटली. ती कौतुकाची नव्हती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते आणि त्याचबरोबर वातावरणही बदलत होतं. पाहुणे कमी झाले, घर शांत झालं. आता फक्त घरातलेच लोक होते आणि त्यांचे खरे स्वभाव. एके सकाळी स्वरा स्वयंपाकघरात उभी होती, हातात सुरी, समोर भाजी. आई, मी भाजी कापते, ती म्हणाली. बघू, सासूबाई म्हणाल्या. स्वरा काळजीपूर्वक भाजी कापायला लागली. तिला वाटत होतं काही चूक होऊ नये, पण काही वेळातच सासूबाईंचा आवाज आला, अगं, असं कोण कापतं? इतकं जाड, काही नीट येतं का नाही तुला?
स्वराचे हात थांबले. क्षणभर तिच्या डोळ्यातच पाणी आलं, पण तिने लगेच ते गिळलं. सॉरी आई, मी बारीक कापते, ती हळू आवाजात म्हणाली. त्या दिवशी रात्री ती बेडवर पडून छताकडे पाहत होती. घरात सगळं शांत होतं, पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता. मी खरंच इतकी चुकीची आहे का, की मला अजून शिकायला वेळ लागेल? तिने स्वतःलाच उत्तर दिलं. नवीन आहे सगळं, ॲडजस्ट करायला लागेलच. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता ती उठली. घरात अजून अंधारच होता. ती हळूच उठली, आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकघरात गेली. गॅस लावला, चहा ठेवला, नाश्ता बनवायला सुरुवात केली. एकामागून एक कामं करत ती थकत चालली होती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता. सगळं करून ती 2 मिनिटं बसली, तेवढ्यात आवाज आला. स्वरा, बसायची वेळ आहे का आता? ती पटकन उठली. नाही आई, काम चालूच आहे. त्या क्षणी तिच्या मनात पहिल्यांदा एक छोटासा प्रश्न उभा राहिला. मी कितीही केलं तरी कमीच पडणार आहे का? पण लगेच तिने तो विचार बाजूला सारला, कारण अजूनही तिच्या मनात एक आशा होती. थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल. दिवस पुढे सरकत होते, पण स्वरासाठी प्रत्येक दिवस जणू कालच्यापेक्षा जास्त थकवणारा होत चालला होता. सकाळी 5 वाजता उठणं आता तिच्यासाठी सवयीचं झालं होतं, पण शरीराची सवय झाली तरी मन अजूनही थकतच होतं. घरात सगळं वेळेवर व्हायला हवं. चहा, नाश्ता, साफसफाई, डबे आणि तेही सगळं तिच्याच हातून. सुरुवातीला ती उत्साहाने करत होती, पण आता प्रत्येक कामामागे एक भीती असायची. काही चूक झाली तर? एक दिवस ती थोडी उशिराच उठली, फक्त 15 मिनिटं. पण त्या 15 मिनिटांनी घरात जणू वादळ आलं. सासूबाईंचा आवाज मोठा आला. स्वरा, अजून झोपलीस? इथे माहेर नाहीये, वेळेवर उठायला शिक. स्वरा गडबडून उठली, केस सावरत म्हणाली, सॉरी आई, लगेच आवरते. तिचा आवाज थरथरत होता, पण कुणालाही त्याची पर्वा नव्हती. त्या दिवशी तिने पूर्ण दिवस धावतच काढला, पण तरीही संध्याकाळी एक वाक्य तिला ऐकायलाच मिळालं. काम तर करतेस, पण मन लावून नाही करत. हळूहळू टोमणे हे रोजच झालं. भाजी थोडी जास्त शिजली तरी चूक, चपाती थोडी वेडीवाकडी झाली तरी चूक, आणि कधी कधी तर काही कारण नसतानाही चूक. सासूबाई वारंवार म्हणायच्या, तुला एक तरी काम नीट जमतं का, की सगळं फक्त वरवर? स्वरा प्रत्येक वेळी शांतपणे ऐकायची, फक्त एवढंच म्हणायची, पुढच्या वेळी लक्ष देईल आई. पण तिच्या मनात मात्र प्रत्येक शब्द सुईसारखा टोचत होता. दुपारी सगळे जेवून झाल्यावर ती एकटी स्वयंपाकघरात उभी राहायची. भांडी घासत असताना तिच्या डोळ्यातून कधी पाणी येऊन जायचं तिलाच कळायचं नाही. ती पटकन हाताने ते पुसायची आणि पुन्हा कामाला लागायची, कारण तिला वाटायचं जर मी रडले तर मी कमजोर ठरेल. पण खरं तर ती रोज थोडी थोडी तुटतच चालली होती. एके संध्याकाळी तिने हिम्मत करून रोहनशी बोलायचं ठरवलं. तो सोफ्यावर बसून फोनमध्ये गुंतला होता. स्वरा हळूच त्याच्या बाजूला बसली आणि म्हणाली, ऐका ना, मला थोडं बोलायचं होतं. रोहनने नजर वरही न करता विचारलं, हा बोल. स्वरा काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, आई जरा जास्तच बोलतात, सारखं टोमणे देतात. मी प्रयत्न करते सगळं नीट करायचा, पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रोहन म्हणाला, स्वरा, तू फक्त तुझं काम नीट कर. आईचा स्वभावच तसा आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला ओढू नकोस. त्या एका वाक्याने स्वराच्या मनातली शेवटची आशा जरा हलली. ती काहीच बोलली नाही, फक्त म्हणत उठली आणि परत स्वयंपाकघरात गेली. त्या रात्री ती बराच वेळ जागीच होती. बाजूला रोहन शांत झोपला होता, पण तिच्या डोक्यात विचारांचा आवाज चालू होता. माझं ऐकून घेणारं कोणीच नाही का या घरात? साधा नवराही नाही, आणि माहेरी सांगावं तर उगच ते टेन्शन घेतील. वडील तर नाहीत आणि आईला बीपीचा त्रास. भावही त्याच्या संसारात मग्न. हळूहळू स्वराने तक्रार करणं बंदच केलं. आता ती काहीच बोलत नव्हती. सासूबाई काहीही बोलल्या तरी ती फक्त मान हलवायची. रोहनने काही विचारलं तर ठीक आहे एवढंच उत्तर द्यायची. घरातल्या लोकांनाही तिच्या या शांतपणाची सवय झाली. उलट तिचं न बोलणं त्यांच्या सोयीचंच झालं होतं. एक दिवस ती जेवण वाढत होती तेव्हा सासूबाई म्हणाल्या, स्वरा, तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. माहेरच्यांनी काही शिकवलंय का नाही? त्या शब्दांनी तिच्या हातातला चमचा हलकासा थरथरला, पण तरीही तिने काही बोललं नाही. फक्त डोकं खाली घालून म्हणाली, मी शिकते आई. त्या क्षणी तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. मी इतकी शांत कशी राहू शकते? पण लगेच मनातून उत्तर आलं,
कारण मला हे घर टिकवायचं आहे, मला माझा संसार टिकवायचा आहे. पण त्या शांततेमागे एक वेगळीच गोष्ट तयार होत होती, एकटेपणा. घरात इतके लोक होते पण तिच्यासाठी कोणीच नव्हतं. आवाज होते, गप्पा होत्या, हसणं होतं, पण तिच्यासाठी सगळं शांत होतं. आणि हळूहळू तिच्या मनात एक भावना रुजायला लागली, मी या घरात आहे पण माझं कोणीच नाही. दिवस जसजसे पुढे जात होते तशी स्वराची शांतता आणखी खोल होत चालली होती. ती आता बोलणं कमी आणि ऐकणं जास्त करू लागली होती. घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. सासूबाईंचे आदेश, टोमणे आणि तिचं न बोलता सगळं सहन करणं. पण आतून मात्र काहीतरी हळूहळू साचत होतं, जणू पाण्याने भरत चाललेलं भांड जे कधीही ओसंडून वाहणार होतं. अशातच एक दिवस सकाळी दरवाजाची बेल वाजली. सासूबाईंचा आवाज आला, स्वरा बघ कोण आलंय. स्वरा हात पुसत दार उघडायला गेली आणि समोर कीर्ती उभी होती, तिची नणंद. कीर्ती नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासाने भरलेली, चेहऱ्यावर हलकसं स्मित, पण त्या स्मितामागे काहीतरी टोचणारं होतं. काय वहिनी, कशा आहात, ती म्हणाली. स्वरा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, छान आहे, या ना आत. घरात कीर्ती आली आणि वातावरण लगेच बदललं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. दोघींच्या गप्पा सुरू झाल्या आणि स्वरा परत तिच्या कामात गुंतली, पण तिचं लक्ष नकळत त्या दोघींकडेच होतं. थोड्या वेळाने स्वरा चहा घेऊन हॉलमध्ये आली. ती कप देत असताना कीर्ती हसत म्हणाली, आई कसली सून आणली आहेस, एवढी शांत की बोलतच नाही आणि कामही बघितलं तर. ती वाक्य अर्धवट ठेवत हसायला लागली. सासूबाई हलकसं हसल्या. त्या म्हणाल्या, अगं शांत नाही, अजून शिकते म्हणे. हे सगळं ऐकताना स्वराचे हात थरथरत होते. तिने कप खाली ठेवला आणि क्षणभर स्थिर उभी राहिली. तिच्या कानात ते शब्द घुमत होते, कसली सून आणली आहेस. त्या क्षणी तिने रोहनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एकच अपेक्षा होती, तो काहीतरी बोलेल, माझ्यासाठी उभा राहील. पण रोहन फक्त हलकसं हसला. कीर्ती त्याला म्हणाली, कशी आहे रे तुझी बायको. तेव्हा रोहन हसत म्हणाला, जे मिळालंय त्यात ऍडजस्ट करावं लागेल बाबा. त्या एका वाक्याने स्वराच्या मनातलं काहीतरी तडकूनच गेलं. ती काहीच बोलली नाही, शांतपणे मागे वळली आणि स्वयंपाकघरात गेली. पण यावेळी तिच्या डोळ्यातलं पाणी ती थांबवू शकली नाही. ती सिंकमध्ये भांडी धुत असल्याचा बहाणा करत होती, पण प्रत्यक्षात तिचे अश्रू पाण्यात मिसळत होते. तिला पहिल्यांदा जाणवलं, ही फक्त सासूची गोष्ट नाही, इथे माझ्यासाठी कोणीच उभं नाही. त्या दिवसानंतर स्वरामध्ये एक मोठा बदल झाला. ती आधी शांत होती, पण आता ती गप्प झाली होती. आधी ती मनात बोलायची, स्वतःला समजवायची, पण आता ती काहीच विचार करत नव्हती. जणू तिने स्वतःच्या भावना बंद करून टाकल्या होत्या. कीर्ती घरात असताना परिस्थिती अजूनच बिघडली. रोज काहीतरी टोमणा, काहीतरी टिप्पणी. वहिनी तुम्हाला चपाती गोल करता येत नाही का. आई बघ ना, अजूनही यांना नीट काही जमतच नाही. आणि या प्रत्येक वाक्यावर सासूबाईंचं होकारार्थी मान हलवणं. स्वरा फक्त काम करत राहायची, सकाळपासून रात्रीपर्यंत, कोणतीही अपेक्षा न ठेवता. आता ती रोहनशी काही बोलतच नव्हती. तो विचारायचा, सगळं ठीक आहे ना, आणि ती फक्त म्हणायची हो, पण त्या हो मध्ये काहीच नव्हतं. एके रात्री ती एकटीच खिडकीजवळ उभी होती. बाहेर अंधार होता आणि आत तिच्या मनात तसाच अंधार पसरला होता. तिने स्वतःलाच हळू आवाजात विचारलं, मी इतकी शांत का आहे. मी खरंच एवढी कमजोर आहे का. त्या प्रश्नांची उत्तरं नव्हती, पण एक भावना होती तुटण्याची. आणि त्या तुटण्यामध्येच एक नवीन काहीतरी जन्म घेत होतं, जे अजून तिलाही पूर्ण कळालं नव्हतं. कीर्ती अजूनही घरातच होती आणि तिच्या येण्यामुळे घरातलं वातावरण आणखी बदललं होतं. स्वरासाठी तर प्रत्येक दिवस आता जास्तच कठीण झाला होता. ती सकाळपासून रात्रीपर्यंत कामातच गुंतलेली असायची, पण तरीही तिच्या कामात चुका काढण्यासाठी काही ना काही कारण मिळायचंच. सासूबाई आणि कीर्ती दोघींचे टोमणे आता इतके सामान्य झाले होते की जणू तेच घराचं वातावरण बनलं होतं. अशातच एक दिवस सासूबाईंनी सकाळपासूनच आवाज चढवायला सुरुवात केली, स्वरा आज घरी पाहुणे येणार आहेत, जरा नीट काम कर, काही चूक झाली तर माझी नाचक्की होईल. स्वरा शांतपणे मान हलवत म्हणाली, हो आई, मी सगळं नीट करेल. पण तिच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती, कारण तिला माहिती होतं तिने कितीही केलं तरी काहीतरी कमी काढलंच जाणार. संपूर्ण दिवस ती एकटीच धावत होती. घर साफ करणं, स्वयंपाक करणं, भांडी, सजावट, एकामागून एक कामं. तिचे हात थकत होते, पाय दुखत होते, पण ती थांबत नव्हती, कारण आज काही चूक होऊ नये एवढंच ती मनात ठरवून बसली होती.
संध्याकाळी पाहुणे आले. घरात पुन्हा एक गजबज झाली. हसणं, गप्पा, चहा सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं. स्वरा ट्रेमध्ये चहा घेऊन हॉलमध्ये आली. ती एक एक करून सगळ्यांना चहा देत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण तरीही ती हसण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात एका पाहुण्याने हसत म्हटलं, "अहो, तुमची सून खूप शांत आणि साधी आहे बरं का." क्षणभरासाठी स्वराच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं, पण पुढच्या क्षणी सासूबाईंचा आवाज आला, "अहो, फक्त साधीच नाही, बिनकामाची आहे. 6 महिने झाले लग्नाला, अजून एकही काम नीट जमत नाही हिला." त्या शब्दांनी जणू वेळच थांबला. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा एकदम स्वराकडे वळाल्या. तिच्या हातातला ट्रे हलकासा थरथरू लागला. तिच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, "बिनकामाची आहे." तिने हळूच रोहनकडे पाहिलं, एक शेवटची आशा घेऊन. तो काहीतरी बोलेल, पण यावेळीही तो शांतच होता. त्या शांततेने सर्वात मोठा आवाज केला. स्वराने हळूच ट्रे टेबलवर ठेवला. तिचे हात थरथरत होते, डोळ्यात पाणी दाटून आलं होतं, पण यावेळीही ती काहीच बोलली नाही. ती फक्त वळली आणि शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. दार बंद होताच ती भिंतीला टेकून खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते. त्यात अपमान होता, राग होता आणि एक खोल वेदना होती. बाहेर अजूनही हसणं, गप्पा सुरूच होत्या, जणू काही घडलंच नव्हतं. स्वरा स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, "मी इतकं सगळं केलं तरी माझी किंमत इतकीच." ती रडत होती, पण काही वेळाने तिचं रडणं हळूहळू थांबलं. तिने डोळे पुसले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. विस्कटलेले केस, लाल झालेले डोळे, थकलेला चेहरा, पण त्या चेहऱ्यावर आता एक नवीन गोष्ट दिसत होती, कठोरपणा. तिने स्वतःकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, "बस, आता पुरे." त्या 4 शब्दांनी तिच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला. ती उठली, चेहरा धुतला, साडी नीट केली आणि काही क्षण शांत उभी राहिली. बाहेरून पुन्हा सासूबाईंचा आवाज आला, "अगं स्वरा, कुठे गेलीस? ये जरा बाहेर." स्वराने खोल श्वास घेतला आणि दार उघडलं. त्या क्षणी ती जुनी शांत स्वरा नव्हती. काहीतरी बदललं होतं आतून कायमचं. स्वरा दार उघडून हॉलमध्ये आली आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा पुन्हा तिच्याकडे वळाल्या. काही लोक शांत होते, काहींच्या चेहऱ्यावर अजूनही हलकसं हसू होतं. जणू काही वेळापूर्वी घडलेला अपमान त्यांच्यासाठी फक्त एक छोटा विषय होता, पण स्वरासाठी तो तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. ती हळूहळू चालत पुढे आली. तिच्या चालण्यात आज एक वेगळाच ठामपणा होता. सासूबाईंनी तिला पाहताच पुन्हा टोमणा मारला, "काय ग महाराणी, एवढ्या वेळ कुठे होतीस? पाहुण्यांसमोर थोडं तरी काम नीट करायला शिक." पूर्वीची स्वरा असती तर तिने मान खाली घातली असती आणि "हो आई" म्हणत परत कामाला लागली असती, पण आज ती थांबली. तिने सरळ सासूबाईंच्या डोळ्यात बघितलं. काही क्षण पूर्ण शांतता होती आणि मग ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "आई, इज्जत ठेवायची असेल ना तर आधी इज्जत द्यावी लागते." त्या एका वाक्याने सगळं घर स्तब्ध झालं. कोणालाही अपेक्षा नव्हती की स्वरा असं काही बोलेल. सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्या लगेच चिडून म्हणाल्या, "काय म्हणालीस तू? पुन्हा एकदा बोल बरं." स्वरा एक पाऊल पुढे आली. तिच्या आवाजात आता भीती नव्हती. "मी म्हणाले, जर तुम्ही मला सगळ्यांसमोर बिनकामाची म्हणाल तर तुमची इज्जत कशी राहील?" हॉलमध्ये बसलेले पाहुणे एकमेकांकडे पाहू लागले. वातावरण पूर्णपणे बदललं होतं. तेवढ्यात रोहनमध्ये पडत म्हणाला, "स्वरा, ही काय बोलण्याची पद्धत आहे का?" पाहुणे बसले तिथे. स्वराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं, तर सरळ प्रश्न होता, "रोहन, आज माझी बोलण्याची पद्धत चुकीची वाटते? मागच्या 6 महिन्यात जे काही होत होतं ते बरोबर होतं का?" रोहन काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. कीर्ती लगेच हसत म्हणाली, "अरे वा वहिनी, आज तर खूप बोलायला लागलात तुम्ही. माहेराहून ट्रेनिंग घेऊन आलात का?" स्वरा तिच्याकडे वळली. तिचा आवाज अजूनही शांत होता, पण शब्द खूप खोल होते. "ताई, तुम्ही तरी असं बोलू नका. पण एक सांगू, ज्या दिवशी तुम्ही 6 महिने इथे राहाल ना, तेव्हा कदाचित तुम्हाला कळेल." कीर्तीचा चेहरा एकदम उतरला. तिला काहीच उत्तर सुचलं नाही. सासूबाई आता पूर्ण रागात होत्या. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, "स्वरा, तू तुझी मर्यादा ओलांडते आहेस." स्वराने एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात पण ठामपणे म्हणाली, "नाही आई, आज मी माझी मर्यादा ओलांडत नाहीये, तर माझ्यासाठी मर्यादा ठरवते आहे."
त्या एका वाक्याने जणू सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रोहन आता कठोर आवाजात म्हणाला, बस कर स्वरा, खूप तमाशा झालाय, आता नाटक बंद कर आणि आत जा. स्वरा लगेच म्हणाली, नाटक मी नाही करत रोहन, नाटक तर मागच्या 6 महिन्यांपासून चालू आहे. बाहेरच्यांसमोर सगळं चांगलं दाखवायचं आणि घरात रोज माझा अपमान करायचा. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. स्वरा पुढे म्हणाली, मी माझी सगळी कामं करेन, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन, पण आता माझी इज्जत घालवून नाही तर सन्मानाने. सासूबाई थोड्या उपरोधाने म्हणाल्या, मग काय करणार आहेस तू? स्वरा काही क्षण शांत राहिली. तिने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि मग म्हणाली, ते तुम्हाला लवकरच कळेल. इतकं बोलून ती वळाली आणि शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. त्या क्षणी घरात कुणी काही बोलत नव्हतं. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता. कुणालाही कळत नव्हतं की काही वेळापूर्वी ज्या मुलीची चेष्टा होत होती तीच मुलगी इतक्या ठामपणे सगळ्यांसमोर उभी राहील. खोलीत गेल्यावर स्वरा दार बंद करून काही क्षण तशीच उभी राहिली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, हात थरथरत होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं समाधान होतं. ती हळूच स्वतःला म्हणाली, आज पहिल्यांदा मी स्वतःसाठी बोलले. जणू काय ती स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. मग हळूहळू ती कपाटाजवळ गेली. दरवाजा उघडला आणि आतून एक छोटी साधी डायरी बाहेर काढली. ती डायरी तिच्यासाठी फक्त कागद नव्हती, ती तिच्या 6 महिन्यांच्या सगळ्या भावना, सगळं सहन केलेलं प्रत्येक दिवसाचं ओझं होतं. ती बेडवर बसली, डायरी हातात घेतली आणि हलकसं हसली. ते हसू आनंदाचं नव्हतं, ते एक जाणीवेचं होतं. मी किती सहन केले. तिने डायरी उघडली. पहिल्याच पानावर तारीख होती आणि खाली लिहिलं होतं, पहिला दिवस. आई म्हणाल्या, जास्त साधी बनू नकोस. तिच्या डोळ्यांसमोर सगळे प्रसंग एकामागून एक यायला लागले. प्रत्येक पानावर एक नवीन आठवण. कुठे सासूबाईंचे टोमणे, कुठे कीर्तीचं हसणं आणि कुठे रोहनचं शांत बसणं. तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला. रोहन आत आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता. स्वरा, तुला कळतंय का तू काय केलंस? सगळ्यांसमोर तमाशा केलास. स्वरा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, तमाशा मी नाही केला रोहन, तमाशा तर आज पहिल्यांदा थांबलाय. रोहन चिडून म्हणाला, मला हे डायलॉग ऐकायचे नाहीत. आई बाहेर रागात आहे आणि तू इथे आरामात बसली आहेस. स्वराने काही उत्तर दिलं नाही. तिने फक्त ती डायरी त्याच्या हातात दिली. हे वाचा. रोहन थोडा गोंधळला, पण त्याने डायरी उघडली. पहिलं पान वाचलं. तो हलकसं हसला. हे काय आहे एवढ्यासाठी तू? स्वरा शांतपणे म्हणाली, पुढे वाचा. रोहन एक एक पान उलटत गेला आणि जसजसं तो वाचत गेला तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत गेला. एका पानावर लिहिलं होतं, आज आई म्हणाल्या तुला काहीच जमत नाही. खूप वाईट वाटलं, पण काही बोलले नाही. दुसऱ्या पानावर, आज रोहन सगळ्यांसमोर म्हणाले, जे मिळालं आहे त्यात ॲडजस्ट करावं लागेल बाबा. त्या दिवशी खूप तुटले होते. रोहन त्या ओळीवर थांबला. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता होती. स्वरा हळू आवाजात म्हणाली, आठवतंय का तुम्हाला तो दिवस? रोहनने नजर चुकवली. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. स्वरा पुढे म्हणाली, ही फक्त डायरी नाहीये रोहन, ही प्रत्येक वेळ आहे जेव्हा मी तुटले आणि शांत बसले. तेवढ्यात तिने मोबाईल उचलला आणि एक रेकॉर्डिंग प्ले केलं. आवाज स्पष्ट ऐकू येत होता. स्वरा, तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. तू बिनकामाची आहेस. रोहनचा चेहरा एकदम बदलला. हे तू रेकॉर्ड केलं आहेस? तो आश्चर्याने म्हणाला. स्वरा शांतपणे म्हणाली, हो, कारण जेव्हा मी सांगते तेव्हा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. रोहन काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट होतं. तो थोड्या कठोर आवाजात म्हणाला, मग आता हे सगळं दाखवून तू काय सिद्ध करणार आहेस? स्वरा उठली. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या आवाजात आता एक वेगळीच ताकद होती. काही सिद्ध करायचं नाही मला रोहन, मी फक्त एक गोष्ट ठरवली आहे. ती काही क्षण थांबली आणि स्पष्ट शब्दात म्हणाली, आजपासून मी हे सगळं सहन करणार नाही. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. त्याने विचारलं, म्हणजे? स्वराने सरळ उत्तर दिलं, म्हणजे जर मला या घरात इज्जत मिळाली नाही तर मी इथे राहणार नाही. त्या शब्दांनी खोलीत जणू वीज चमकली. रोहन एकदम चकित झाला. तू मला धमकी देते आहेस? स्वरा शांतपणे म्हणाली, धमकी नाही रोहन, हा माझा निर्णय आहे. तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा आवाज आला, रोहन, अरे स्वराला समजावून सांग, नाहीतर मी तिच्या माहेरी फोन करते. स्वरा लगेच मोठ्याने म्हणाली, हो आई, करा फोन, पण यावेळी मीही सगळं खरं सांगणार आहे.
बाहेर काही क्षण शांतता पसरली. रोहन आता पूर्ण गोंधळलेला होता. त्याने पहिल्यांदा स्वराकडे नीट पाहिलं. ही तीच स्वरा होती का जी 6 महिने शांत होती आणि ती इतकी ठाम कशी झाली? स्वराने डायरी परत घेतली, ती बॅगेत ठेवली आणि हळू आवाजात म्हणाली, मी आज रात्रीपर्यंत थांबणार आहे. एकतर मला या घरात इज्जत मिळेल किंवा मी हे घर सोडून जाईन. इतकं बोलून ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार पसरला होता, पण तिच्या मनात सगळं स्पष्ट झालं होतं. त्या रात्री घरात एक वेगळी शांतता होती, पण ती शांतता साधी नव्हती. ती वादळ येण्याआधीची शांतता होती. हॉलमध्ये सगळे बसले होते, पण कोणीच नीट बोलत नव्हतं. सासूबाई अधूनमधून चिडून काहीतरी बोलत होत्या. कीर्ती त्यांना साथ देत होती, पण त्यात आधीसारखा आत्मविश्वास नव्हता, कारण आज पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्या विरोधात उभं राहिलं होतं. स्वरा मात्र तिच्या खोलीत शांतपणे तयारी करत होती. तिने कपाट उघडलं, हळूहळू तिचे कपडे बाहेर काढले, एक एक करून बॅगेत ठेवू लागली. प्रत्येक कपड्यासोबत एक आठवण होती, कधी आनंदाची पण जास्त करून वेदनेची. तिचे हात थरथरत नव्हते आता, ते ठाम झाले होते. ती स्वतःशीच हलक्या आवाजात म्हणाली, यावेळेस मी मागे हटणार नाही. बाहेर हॉलमध्ये रोहन खुर्चीवर बसून खाली बघत होता. त्याच्या मनात प्रचंड गोंधळ चालू होता. त्याच्या डोळ्यांसमोर स्वराने दाखवलेली डायरी, ते शब्द, ते रेकॉर्डिंग सतत फिरत होतं. त्याला आठवत होतं प्रत्येक वेळी तो शांत बसला, प्रत्येक वेळी तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तो नजर चुकवत राहिला. कीर्ती चिडून म्हणत होती, आई, वहिनीला अजून आत्ता सरळ करायला लागेल, नाहीतर उद्या ती आपल्या डोक्यावर बसून नाचेल. सासूबाई रागाने म्हणाल्या, हो ना, सून असून अटी ठेवते आता. पण या सगळ्यात रोहन पहिल्यांदा शांत नव्हता. तो विचार करत होता. काही वेळाने स्वरा बॅग घेऊन हॉलमध्ये आली. तिच्या येण्याने सगळे पुन्हा शांत झाले. सासूबाई उपरोधाने म्हणाल्या, काय ग, एवढ्या रात्री कुठे निघालीस? की खरंच नाटक सुरू केलंस? स्वरा सरळ उत्तर देत म्हणाली, नाटक नाही सासूबाई, निर्णय आहे. कीर्ती हसत म्हणाली, अरे वा वहिनी, खरंच सिरियस दिसताय. आईवरून डायरेक्ट सासूबाई. पण जाऊन जाऊन कुठे जाल? परत इथेच यायचं आहे ना? स्वराने तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ती सरळ रोहनकडे वळाली. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. तो क्षण खूप काही बोलून गेला. स्वरा शांतपणे म्हणाली, मी वाट बघितली, आता उत्तर द्या, मी इथे राहू का जाऊ? हॉलमध्ये पूर्ण शांतता. सगळ्यांची नजर रोहनवर. रोहनने एक खोल श्वास घेतला, पण काही बोलला नाही. तो फक्त खाली बघत राहिला. त्या एका क्षणात स्वराच्या चेहऱ्यावरचं सगळं स्पष्ट झालं. ती हलकसं हसली, पण ते हसू खूप काही सांगून गेलं. समजलं मला, ती म्हणाली. तिने बॅग घट्ट पकडली आणि वळाली. ती दरवाजाकडे चालायला लागली. प्रत्येक पाऊल जड होतं, पण ठाम होतं. सासूबाई काहीतरी बोलत होत्या. कीर्ती अजून टोमणे मारतच होती, पण आता ते शब्द स्वरापर्यंत पोहोचत नव्हते. ती दरवाजाजवळ पोहोचली, हात पुढे केला आणि दार उघडायला लागली. स्वरा, थांब, अचानक आवाज आला. ती थांबली, हळूच मागे वळाली. रोहन उभा होता. पहिल्यांदाच तो तिच्याकडे सरळ बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता आता, एक निर्णय होता. काही क्षण स्वरा तशीच उभी राहिली. तिच्या मनात हजार विचार एकाच वेळी धावत होते. परत वळावं का, की सरळ निघून जावं? हळूहळू तिने मागे वळून पाहिलं. रोहन तिच्याकडे बघत उभा होता, पण आज त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. आधीसारखी टाळाटळ नव्हती, शांतपणा नव्हता. आज त्या नजरेत एक जाणीव होती, कदाचित उशिरा आलेली, पण खरी. तो काही पावलं पुढे आला. हॉलमध्ये सगळे गप्प होते. सासूबाई आणि कीर्ती पहिल्यांदाच काहीच बोलत नव्हत्या. रोहन हळूहळू आवाजात म्हणाला, तू जाऊ नकोस. स्वराच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण यावेळी ती रडली नाही. ती फक्त शांतपणे म्हणाली, का थांबू? कारण काय आहे? तो प्रश्न साधा होता, पण उत्तर कठीण होतं. रोहन काही क्षण शांत राहिला, मग तो हळू बोलायला लागला, कारण चूक माझीही आहे. हे ऐकून सासूबाई लगेच म्हणाल्या, काय बोलतोस तू रोहन? अरे सगळी चूक हिचीच आहे. आई प्लीज. रोहनने पहिल्यांदाच आईला मध्येच थांबवलं. त्या थांबल्याही. घरात पुन्हा शांतता पसरली. रोहन पुढे म्हणाला, आजपर्यंत मी शांत राहिलो कारण मला वाटायचं घरात शांती राहील, पण खरं तर मी शांत राहून चुकीच्या माणसांना सपोर्ट करत होतो. तो स्वराकडे बघत म्हणाला, तू प्रत्येक वेळी माझ्याकडे बघायचीस आणि मी नजर चुकवायचो. तेव्हा वाटायचं काही नाही, पण आज समजलं.
त्या प्रत्येक वेळी मी तुला एकटीला सोडलं. स्वराचे डोळे हलकेसे पाणावले. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर सगळं दिसत होतं. सासूबाई अजूनही नाराजच होत्या. त्या थोड्या कडक आवाजात म्हणाल्या, म्हणजे आता तू बायकोसाठी आम्हाला चुकीचं ठरवतो आणि बायकोसाठी आम्हाला सोडणार? रोहन त्यांच्याकडे वळाला. त्याचा आवाज शांत होता पण ठाम. आई नाही ग, पण चुकीला बरोबरही म्हणू शकत नाही. त्या शब्दांनी सासूबाई काही क्षण गप्प झाल्या. कीर्ती काही बोलणार, पण रोहनने तिच्याकडे पाहतच तिला थांबवलं. हॉलमध्ये एक वेगळी शांतता होती. ती शांतता वादाची नव्हती, ती सत्याची होती. रोहन पुन्हा स्वराकडे वळाला. तो हळू आवाजात म्हणाला, तू म्हणाली होतीस ना इज्जत हवी आहे तुला. आज मला कळलं, इज्जत मागायची नसते, ती द्यावी लागते. तो एक पाऊल पुढे आला. जर तू आज गेलीस ना स्वरा, तर फक्त तू नाही जाणार, आपलं नातंही संपेल. आणि यावेळी चूक फक्त तुझी नाही तर ती माझीही असेल. स्वरा त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. तिच्या मनात अजूनही द्वंद्व होतं. विश्वास ठेवावा का पुन्हा? ती हळू आवाजात म्हणाली, थांबते, पण यावेळी काही अटी आहेत. रोहन लगेच म्हणाला, मान्य आहेत. स्वरा पुढे म्हणाली, मला या घरात सून म्हणून नाही, माणूस म्हणून वागणूक हवी. चूक झाली तर समजावून सांगा, पण अपमान नाही. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही शांत राहणार नाही. रोहनने मान हलवली. नाही शांत राहणार. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच बोलणार. ती सासूबाईंकडे वळाली. आई, मी या घरासाठी सगळं करेन, पण स्वतःला हरवून नाही. सासूबाई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. आता त्यांच्या लक्षात आले की गोष्ट फक्त सुनेची नाही, तर मुलगा पण हातातून जाऊ शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू कमी होत गेला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, ठीक आहे, तुला एवढंच वाईट वाटत असेल तर इथून पुढे मी लक्षात ठेवेन. सासूबाईंनी पूर्ण स्वीकारलं नव्हतं, पण बदलाची सुरुवात होती. स्वराने हळूच बॅग खाली ठेवली. आज ती सगळं सहन करणारी सून नव्हती, तर आज स्वतःसाठी ठामपणे उभी राहणारी व्यक्ती होती. स्वराने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचं सगळं आयुष्य सुखाचं होणार होतं. आता तिला त्या घरात पूर्ण मान सन्मान आणि इज्जत मिळणार होती, ज्यावर तिचा हक्क होता. त्या रात्री स्वरा खिडकीजवळ उभी होती. बाहेर आकाश शांत होतं आणि तिचं मनही. ती हळू स्वतःशी म्हणाली, कधी कधी शांत राहणं चुकीचं नसतं, पण कायम शांत राहणं स्वतःशीच अन्याय असतो. खिडकीत उभी असलेली स्वरा त्या रात्री बराच वेळ विचार करत होती. पण त्या दिवसानंतर घरात खरंच काहीतरी बदलायला लागलं होतं. पूर्ण नाही, पण जाणवेल इतकं नक्कीच. सकाळी उठल्यावर घरात नेहमीसारखं वातावरण होतं, पण स्वरासाठी एक फरक होता. आता ती स्वतःला हरवून काम करत नव्हती. ती काम करत होती, पण स्वतःच्या सन्मानासोबत. सासूबाई अजूनही अधूनमधून टोमणे मारायच्याच, पण आता त्या टोमण्यांमध्ये आधीसारखी धार नव्हती. कारण प्रत्येक वेळी रोहन तिच्या बाजूने उभा राहत असे. आई, चूक झाली असेल तर नीट सांग, पण असं बोलू नकोस. तो शांत पण ठाम आवाजात आईला म्हणायचा. सासूबाई काही वेळ चिडायच्या, पण गप्प बसायच्या. त्यांना समजायला लागलं होतं, आता गोष्ट खरंच बदलली आहे. कीर्ती तिच्या सासरी परत गेली होती, पण तिचा स्वभाव काही बदलला नव्हता. ती रोज फोन करून आईला स्वराबद्दल काहीतरी सांगायचीच. आई, जपून राहा, वहिनीवरून शांत दिसते, पण तिचं जास्त ऐकू नकोस, नाहीतर डोक्यावर नाचेल. आणि कीर्तीच्या या शब्दांचा परिणाम पुन्हा दिसायला लागला. एक दिवस सकाळी सासूबाई थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणाल्या, स्वरा, आता तू खूप आगाऊसारखी वागते. तुला खूपच मोकळी मिळालीये. आधीसारखी लक्ष देत नाहीस कामात. स्वरा शांतपणे म्हणाली, आई, काय बोलले मी आगाऊसारखं? मी माझं सगळं काम करते, तुम्हालाही सगळं वेळेवर हातात देते. कमी काही वाटलं तर सांगा. आणि हो, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. पण सासूबाई ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या. कीर्तीचे शब्द त्यांच्या डोक्यात फिरत होते. त्या दिवसांपासून पुन्हा वातावरण थोडं ताणलेलं झालं. पण यावेळी एक फरक होता. स्वरा पुन्हा गप्प बसणारी नव्हती आणि रोहनही शांत राहणारा नव्हता. अशातच एक दिवस संध्याकाळी घरात जोरात फोन वाजला. रोहनने उचलला आणि त्याचा चेहरा एकदम बदलला. काय? कधी? कुठे आहेस तू? स्वरा आणि सासूबाई दोघी घाबरून त्याच्याकडे पाहू लागल्या. फोन ठेवताच तो घाईघाईने म्हणाला, आई, कीर्तीचा फोन होता. दाजींचा ॲक्सिडेंट झाला आहे. खूप ब्लड लॉस झाला आहे. हॉस्पिटलमध्ये आहेत. सासूबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. काय? माझ्या जावयाला? त्या रडायला लागल्या. रोहन लगेच म्हणाला, चल लगेच निघूयात.
स्वरा काही न बोलता पटकन पाणी, बॅग, आवश्यक कागद घेऊन तयार झाली. तिच्या चेहऱ्यावर भीतीपणा नव्हता, पण एक जबाबदारी होती. ते सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ICU बाहेर कीर्ती रडतच बसली होती. स्वरा तिच्या जवळ गेली. ताई, कसं काय झालं हे? कीर्ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. नाही माहिती वहिनी, खूप ब्लड गेला आहे. डॉक्टर म्हणतायत O निगेटिव्ह ब्लड लागेल, पण मिळत नाहीये. सासूबाईंचा आवाज थरथरत होता. काय होणार आता? त्या क्षणी सगळे गोंधळले होते, पण स्वरा ती एक सेकंदही विचार न करता सरळ म्हणाली, माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. सगळे तिच्याकडे वळून पाहू लागले. रोहन चकित झाला. खरंच? स्वरा मान हलवत म्हणाली, हो, आणि वेळ घालवायची गरज नाही, टेस्ट करा. त्या क्षणी कुणी काही बोललं नाही. डॉक्टर लगेच पुढे आले. टेस्ट झाली आणि काही मिनिटातच कन्फर्म झालं, मॅच परफेक्ट. स्वरा डोनेशन रूममध्ये गेली. सुई हातात टोचली, पण तिच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, फक्त एक शांतता होती. इकडे बाहेर कीर्ती हात जोडून उभी होती. तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता. जिच्याबद्दल मी एवढं बोलत होते तीच आज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवते. सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मी किती चुकीचं वागले तिच्याशी. रोहन फक्त शांत उभा होता, पण त्याच्या डोळ्यात अभिमान होता. काही वेळाने ऑपरेशन कंप्लीट झालं. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, पेशंट इज स्टेबल नाव. ब्लड वेळेवर मिळालं म्हणून सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली. कीर्ती तिथेच बसून रडायला लागली, पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते. थोड्या वेळाने स्वरा बाहेर आली, थोडी थकलेली, पण चेहऱ्यावर समाधान. कीर्ती धावत तिच्याकडे आली आणि तिच्या पायांवर पडली. वहिनी, मला माफ करा प्लीज. स्वरा घाबरली. अहो, काय करताय ताई, उठा बघू. कीर्ती रडत म्हणाली, मी तुमच्याबद्दल किती चुकीचं बोलले होते वहिनी. आईचे सतत कान भरवत होते आणि तुम्ही माझं कुंकू, माझं सगळं वाचवलंत. स्वराने तिला उठवलं आणि मिठी मारली. ताई, घरातल्या लोकांसाठी असंच करावं लागतं, यात माफी कसली? सासूबाई हळूहळू पुढे आल्या. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. त्या स्वरासमोर थांबल्या. काही क्षण काही बोलू शकल्या नाहीत आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, स्वरा, मला माफ कर ग. स्वरा थोडी स्तब्ध झाली. पहिल्यांदाच सासूबाई असं बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तू सून नाहीस, तू खरंच या घरची मुलगी आहेस आणि मीच तुला कधी तसं मानलंच नाही. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती सासूबाईंना म्हणाली, आई, तुम्ही मला मुलगी मानलं तिथेच मी जिंकलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. सासूबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. पहिल्यांदाच त्या स्पर्शात प्रेम होतं. काही दिवसांनी कीर्ती घरी आली, पण यावेळी ती आधीसारखी नव्हती. ती सरळ स्वराकडे आली आणि तिला म्हणाली, वहिनी, आजपासून तुम्ही माझ्या फक्त वहिनी नाही, तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड आहात. स्वरा हसली आणि तिला म्हणाली, थोडा उशीर झाला, पण चालेल फ्रेंड्स. दोघी हसल्या. घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं. सासूबाई आता स्वराला स्वतःहून म्हणायच्या, स्वरा, तू बस बरं, मी करते. थकली असशील, चहा घे आधी. कीर्ती दररोज फोन करायची, पण आता आईचे कान भरवण्यासाठी नाही, तर स्वराशी गप्पा मारण्यासाठी. एके संध्याकाळी तिघी एकत्र बसून हसत होत्या आणि त्या क्षणी स्वराला जाणवलं, कधी कधी आपली किंमत शब्दांनी नाही तर आपल्या कृतींनी सिद्ध होते. त्या रात्री ती पुन्हा खिडकीजवळ उभी होती, पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्या मागे उभं होतं एक कुटुंब आणि ती हळूच म्हणाली, कधी कधी सहन केलेले नाही तर योग्य वेळी उभं राहिल्याने आणि मनाने मोठं राहिल्याने नातं जिंकता येतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेने आपल्याला शिकवलं की स्वतःचा सन्मान जपणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं नातं जपणं. कधी कधी शांत राहणं योग्य असतं, पण अन्याय होत असेल तर आवाज उठवणंही गरजेचं असतं. शब्दांनी नाही तर आपल्या कृतींनीच आपली खरी किंमत सिद्ध होते. आणि मन मोठं ठेवलं तर कठीण नाते सुद्धा प्रेमात बदलू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.